नमस्कार मंडळी. तर आलो होतो आज शेतात कापूस लावण्यासाठी. तर आता 2-3 दिवस फिरणं झालंय, त्याच्यानंतर 2 दिवस आराम झालाय. कालच संध्याकाळी सगळा चारा पाणी आटपून मग आज सकाळी लवकर का शेतात आलो होतो, कारण 1-9-10 वाजले का खूप ऊन होतं. मग त्याच्यामुळे काम करायची इच्छा नाही राहत, त्यामुळे काल चारा काढून घेतलाय आणि सकाळी आलोय मग कापूस लागवडीला. या 2 बाळांना पण घेऊन आलोय. ती एक माझी भाची आहे आणि माझी आमचं मुलगी. पिल्लू याला ओळखीतच तुम्ही. हा, दोघींना पण घेऊन आलो मदतीला. कुरकुरे बिस्किट घेऊन आलोय नादी लावायला. थोडस काम करायचं, थोडीशी एनर्जी द्यायची त्यांना, मग काम पण पटापट होतं नाही का. आता लावून झालंय, उगाच राहिलंय 2-3 साऱ्या आणि बऱ्यापैकी त्या लावू लागल्या आपल्याला. हो. सरी बरोबर सरी लावू लागल्यात त्या. इकडे चाललंय अण्णांचं, अजून अण्णा लावतातच, अण्णांची सरी बाकी आम्ही पाणी प्यायला बसलो तर अण्णा म्हणे या मला पाण्याची बाटली घेऊन. मग अण्णाला जाऊ पाण्याची बाटली का घेऊन. हो, बऱ्याचशा लोकांचे कमेंट होते तुमच्याकडे एवढा पाऊस झालाय का, तुम्ही कापूस लावता ते. हो, तेच मी वाचलं म्हणे तुम्हीच असून तसं नाही शेतकरी मित्रांनो. आमच्या पट्ट्यात आहे ना जवळजवळ सगळ्या लागवडी उरकत आल्या, आम्हीच मागे राहिलोय. सगळे पावडर मारतात ते हो, आता. आता म्हणजे एवढे कापूस उतरून वर येऊन पावडर मारायचं काम चालू आहे त्यांचं. आणि आम्ही आता फिरायला गेल्यामुळे आमचाच मोठा स्लॅब कामाचा माग बॅग राहिला होता. मग आता चाललंय मग एक आणि आमच्याकडे आहे ना ही शक्यतो लागवड केली जाते. आणि जे आपलं मराठवाड्यात जी लागवड होती ती सपाट पद्धतीने लागवड होती, आणि आमच्याकडे सरी पाडून म्हणजे आपण ही पाठपाण्यावर लागवड करतोय. आणि आपण आता हे इथं पण आपण ते 73 बियाणे घेतलंय मैकोचं. किती कप आपल्या वर्षी? आपल्या यावर्षी प्लॅन होता 3-3.5 एकराचा, पण लेबर भेटत नाही, मनुष्यबळ नाही तेवढं. त्यामुळे यावर्षी 1.5 एकर ऊस वाढवलाय आणि 1.5 एकर कापूस ठेवलाय. त्यामुळे मग कापूस कमी केलाय, कारण ऐन वेळेस आहे ना लेबरच भेटत नाही वेचणी करायला. आता उद्या 2 दिवसानंतर ऊस लागवड करून घेऊ आता. हा, ऊसाचं रोप येईल, आता ऊसाची लागवड करून घेऊ. आता काय नाही, आवरल्याची काम आपली. शेतकऱ्याचे काम नाही आवरत, शेतकऱ्याचे चालूच असतात. नाही, मग आता हे लावून झालंय का परत त्याला आलायच औषध मार, पावडर पावडर मार, काही नाही, काही ऊसाला चालूच खत राहील. घाल, काही नाही काय आपलं चालूच राहते. चला 2-3 सऱ्या राहिले तेवढं लावून घेऊ पटकन, ऊन झालंय आता. तुम्ही येणार पुरी लावायला? चला मग पटकन. चला मग, बस झालं आता, त्या ठेवून खाऊ नका. भांडणं पण करतात का तुम्ही दोघी? बिस्किट तुम्हाला देते का ग? चला बाय. चला मग बाय करा.